झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी हेमाली मोहिते. जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम झी 24 तासने एक प्रभावी प्रसार माध्यम म्हणून नेहमीच केलंय. महाराष्ट्राने इतर राज्याच्या तुलनेत बरीच प्रगती केली असली तरी आजही अनेक गावं मूलभूत सेवा सुविधांपासून दूर आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून दुर्लक्षित असलेल्या अशाच काही गावातील समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आम्ही केलाय क्रिस्टल प्रस्तुत गाव झी 24 तास या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून. कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो अथांग समुद्र आणि नारळ पोफळींची हिरव्यागर्द बागा. आज आपण अशाच एका गावाची ओळख करून घेणार आहोत. या गावाला निसर्गानं भरभरून दान दिलंय. चला तर मग ओळख करून घेऊया या गावाची. गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमात आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात. पाहुयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठल्या गावात आज आपण आलो आहोत. आज आपण आलो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात. आता आपण जाणार आहोत मालवण तालुक्यातील मसुरे या गावामध्ये. पाहुयात मसुरे या गावच्या नेमक्या समस्या काय आहेत. मसुरे परमेश्वरानं निर्माण केलेली ही स्वर्गनगरी. मसुरेचं वर्णन करताना शब्दही अपुरे पडावे असेच. निसर्गानं या गावाला इतकं भरभरून दिलंय की निसर्गालाही याचा हेवा वाटावा. एका बाजूला निसर्गरम्य खाडी आणि या खाडी लगत बारमाही फुलणारी शेती. इथली जी बाजारपेठ कालावल खाडीच्या खाडी जी मालदीपर्यंत पूर्वीचं मालती बंदर, या मालती बंदरापर्यंतची ही जी बाजारपेठ आहे, ही बाजारपेठ साधारणतः त्या काळातली जैन काळातली प्रगत बाजारपेठ. आणि ही बाजारपेठ एवढी मोठी होती की या बाजारपेठेमध्ये जड जवाहिरापासून रेशमी वस्त्रापर्यंतचा व्यापार चालायचा. शस्त्रास्त्रांचा मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा आणि त्यामुळे या गावाचा मिडल ईस्ट कंट्रीशी त्या काळामध्ये संबंध होता, साधारणतः 600 ते 800 पूर्वी. मसुरेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आंगणेवाडीची प्रसिद्ध भराडी देवीची यात्रा याच गावानजीक भरते. प्राचीन काळी स्थापन करण्यात आलेल्या या मंदिरात भराडी मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम सुरू आहे. पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांचा वापर करत या मंदिराची डागडुजीचं काम सुरू आहे. आंगणेवाडी मंदिरामुळेच मसुरेचं नाव राज्यभरात प्रसिद्ध आहे. भराडी मंदिर हे जैनकालीन मंदिर आहे. इथला जो भराडी मंदिराचा त्यावेळेचा जो पुजारी होता, सनाम होता. आज त्या ठिकाणी सनाम आहे तो नावाला पूर्वीचा सातेरी मंदिर. सातेरी मंदिर हे 7व्या-8व्या शतकातलं मंदिर. भरतेश्वर भराडी मंदिर 7व्या-8व्या शतकातलं मंदिर. आणि त्यामुळे या मंदिराचे उत्सव सगळे हे पुरातन उत्सव आहेत. मसुरेच्या पश्चिमेस भरतगड नावाचा किल्ला आहे. मासळीच्या आकारासारखा असलेला हा किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या टेहाळणीसाठी उभारण्यात आला होता. अशा विविधतेनं दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात आणि निसर्गाचा आनंद लुटतात.
झी 24 तास एक पाऊल पुढे.